झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया बॉलिवूडच्या काही चटपटीत न्यूज आमच्या टॉप 5 या सेगमेंट मधून। बॉलिवूडमध्ये आणखी 2 स्टार पुत्रांची लवकरच एंट्री होणार आहे। यामध्ये असणार आहे आपल्या जॅकी दादाचा लाडला पुत्र टायगर श्रॉफ। आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर हिरो ठरलेल्या जॅकी प्रमाणेच टायगरलाही हे यश चाखायला मिळणार का हेच पाहायचं। पण दुसरीकडे एक दुजे के लिएतून बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री केलेल्या रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवाणी इंडस्ट्रीत दाखल होतोय। आता त्याला आपल्या आईचा स्टारडम किती उपयोगी पडतोय हे लवकरच कळेल। जगभराचे लक्ष लागलेल्या कान्स फेस्टिवलचं ओपनिंग सेरेमनी 15 मेला होणार आहे। सोनम कपूरसाठी यंदाचा कान्स फेस्टिवल खास असणार आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण यंदाच्या ओपनिंग सेरेमनीला मॅडम रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहेत आणि यासाठी खुद्द सोनमही खूपच एक्सायटेड झाली आहे। सो ऑल द बेस्ट सोनम। रणबीर कपूर हा पक्का मम्माच बॉय आहे हे आता सगळ्या बॉलिवूडला माहिती झालंय। त्यामुळे जेवणही त्याला आपल्या मम्माच्याच हातचं लागतं आणि शूटिंग जर मुंबईत असेल तर मग रणबीरला थेट घरून मम्माच्या हातचा डबा जातो म्हणे। पण ये जवानी हे दिवानीच्या गाण्याचे शूट मुंबईत असूनही नीतू सिंग मुंबई बाहेर असल्यानं या लाडल्याला घरचं जेवण न मिळाल्यामुळे गडी जरा सेटवर नाराजच होता। मग मात्र कोरिओग्राफर फराह खान मदतीला धावून आली आणि फराहनं खास स्वतः प्रॉन करी चिकन रोस्ट बनवून साहेबांना खास मेजवानी दिली। सलमान खाननं गाजवलेल्या बिग बॉसच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन शाहरुख खान करणार आहे या बातमीनं अवघ्या बॉलिवूडचे डोळे विस्फारले होते। त्यामुळे हे दोन्ही खान पुन्हा एकदा आमने सामने येणार अशी जोरदार चर्चाही सुरू झाली होती। मात्र शाहरुखनं आपल्याकडे अशी कुठली ऑफरच आली नसल्याचं सांगत या चर्चेतील हवाच काढून घेतली। उलट आता सलमाननंच आपला आणि बिग बॉसचा टीआरपी वाढवण्यासाठी हा सगळा उपद्व्याप केला की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। स्मॉल स्क्रीनची क्वीन एकता कपूरच्या मागे आयटीचा ससेमिरा लागलाय खरा, मात्र हार मानेल ती एकता कपूर कसली? या सगळ्यातून टेन्शन फ्री होण्यासाठी म्हणा की बिझनेसच्या आणखी ट्रिक्स शिकण्यासाठी म्हणा, एकता हॉवर्ड युनिव्हर्सिटीत बिझनेस डेव्हलपमेंटचा कोर्स करणार आहे। मग काय, हॉवर्डला जाण्यापूर्वी एकतानं फॅमिली फ्रेंड्सना जोरदार पार्टीही दिली। सो ऑल द बेस्ट एकता। झी 24 तास एक पाऊल पुढे।